संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघासाठी आज मंगळवारी सकाळी मतदानाला सुरुवात झाली। मतदारांनी मोठ्या उत्साहाने सकाळपासून मतदानाला सुरुवात केली। या मतदारसंघात काटेकी टक्कर आहे। नारायण राणे विरुद्ध विनायक राऊत यांच्यात जबरदस्त तुल्यबळ लढत होत असून एकूण 9 उमेदवार रिंगणात आहेत। 14 लाखाहून अधिक मतदार आज आपला हक्क बजावतील अशी अपेक्षा आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीसाठी 1942 मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली आहे, तर 10,000हून अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। आज सकाळी जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी एम देवेंदर सिंह त्याचप्रमाणे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सर्वप्रथम मतदानाचा हक्क बजावला। बहुतेक सर्व मतदान केंद्रांमध्ये सकाळपासून मतदारांची गर्दी दिसून येते। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।